गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट्स। आज केमिस्ट्री 2025चा आपला जो बोर्डचा पेपर आहे आता येणारा, तर त्या बोर्डच्या पेपरला कुठल्या चॅप्टरला किती वेटेज आहे हे तर आपल्याला माहितच आहे आणि समोर मी इथे दाखवतोय पण हे सगळं अगदी पहिल्या लेक्चरला आपल्याला माहित असतं की 16 चॅप्टर्स आहेत केमिस्ट्रीमध्ये आणि प्रत्येक चॅप्टरला किती किती काय काय वेटेज आहे हे सगळं आपल्याला माहित आहे। पण आज आपल्याला डिस्कशन करायचं आहे ते ह्या वेटेज बरोबर प्रत्येक चॅप्टरचे क्वेश्चन्स सेक्शन ए मध्ये किती पडतात, सेक्शन बी मध्ये किती पडतात, सेक्शन सी मध्ये किती पडतात आणि सेक्शन डी मध्ये किती पडतात। म्हणजे हे प्रत्येक चॅप्टर जरी दिसताना आपल्याला इथे 16 चॅप्टर दिसतायत पण ह्यातले एमसीक्यू ला पडणारे चॅप्टर्स किती आहेत, व्हेरी शॉर्ट आन्सरला पडणारे चॅप्टर्स किती आहेत, शॉर्ट आन्सर आणि लॉंग आन्सरला पडणारे चॅप्टर्स किती आहेत, याचं डिटेल एनालिसिस माझ्याजवळ आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला स्टडी करायला अजून सोपं जावं म्हणून आपण हा व्हिडिओ व्यवस्थित बघायचा। आता याच्यामध्ये काय बघा, एकतर केमिस्ट्रीचा ओव्हरऑल चॅप्टर बघितला की आपल्याला माहित आहे थर्मोडायनामिक्स जे आपलं आहे हे जर आपण इथे लक्ष दिलं व्यवस्थित तर हा थर्मोडायनामिक्सचा चॅप्टर जो आहे हा 8 मार्काचा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। दुसरं एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। त्याच्यानंतर थर्ड चॅप्टर म्हणला तर अल्डिहाइड, केटॉन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड ऑर्गॅनिक मधला हा पण 8 मार्काचा चॅप्टर आहे। आणि ट्रान्झिशन इन ट्रान्झिशन एलिमेंट्स ज्याला आपण डी ब्लॉक म्हणतो हे पण इम्पॉर्टंटच आहे। आता प्रॉब्लेम काय आहे की हे सगळे इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत 8 मार्काचे। मग सर हे एवढे 8 चॅप्टर्स 8 मार्काचे जे चॅप्टर्स आहेत ते चॅप्टर मी करतो आणि 3 किंवा 4 मार्काचे चॅप्टर्स आहेत त्याला मी थोडंसं पेंडिंग ठेवतो, असं चालेल का? तर अजिबात चालणार नाही। का? कारण हा पॉलिमर आणि ग्रीन केमिस्ट्री दोन्ही जरी मिळवला म्हणजे इथं पण तुम्हाला याचे 4 आणि 8 मार्क दिसतात पण हे दोन्ही चॅप्टर मिळून सुद्धा हा अल्डिहाइड, केटॉन्स किंवा ट्रान्झिशन इन ट्रान्झिशन आणि पी ब्लॉक चॅप्टर मोठे आहेत त्याच्यापेक्षा। त्यामुळे हे दोन्ही छोटे छोटे चॅप्टर्स आहेत, याच्यावरती सुद्धा तुम्हाला फोकस ठेवला पाहिजे। हे खूप कमी आहे आणि मार्क मिळवून देणार आहे। थोडक्यात ज्याचं टार्गेट आहे की मला सर 70च्या खूप क्लोज जायचं आहे, म्हणजे 70 मार्काचा पेपर आहे, मला 70 मार्काच्या खूप क्लोज जायचं आहे, तर त्याला सुद्धा ही आजची इन्फॉर्मेशन उपयोगाची असणार आहे। आणि ज्या मुलाला सर माझा अजून अभ्यास झाला नाही, मला टेन्शन आलंय, अभ्यास कसं करायचं कळत नाही आणि मला चांगले मार्क मिळवणे इतकं काहीतरी सजेस्ट करा, तर त्याच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ थोडासा इम्पॉर्टंट आहे। तर कसा फायदा करून घ्यायचा हे तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला 70 मार्कांसाठी जायचंय का तुम्हाला आउट ऑफ 70 चांगल्यातले चांगले मार्क्स मिळवण्यासाठी स्टडी करायचं हे तुम्ही ठरवायचं। तुमचा अभ्यास कुठल्या लेवलला झालाय तो बघून मी तुम्हाला फक्त एक समर अनालिसिस मांडणार आहे। आता हे अनालिसिस कुठनं आलंय तर माझ्याकडे पाठीमागच्या 9 वर्षाचे पेपर होते आणि ह्या सगळ्या पेपरकडे मी बघितलो। त्यात नंतर आपला जो सिलेबस नवीन 2018-19 पासूनचा जो सिलेबस आहे तिथनं आता 24 पर्यंत जर मी सगळे पेपर घेतले तर माझ्याजवळ साधारणपणे एक 7 पेपर्स होतात। आता ह्या 7 पेपरचं मी जेव्हा अनालिसिस केलं त्यावेळेला माझ्या काय लक्षात आलं बघा, खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, तुम्ही बघू शकता। मी आता तुम्हाला दाखवायला समोर फक्त 4-5 पेपर्स आणले 2020 पासून 2024 पर्यंतचे माझ्याकडे पेपर्स आहेत आणि ह्या पेपरचे अनालिसिसच मी या प्रेझेंटेशन मध्ये टाकलोय। कारण त्याच्या मागे जायला चालू केलो तर थोडेसे अगदी पाठीमागचा पॅटर्न, त्यावेळेचे पेपर सेट करणारे टीचर्स आणि आताचे पेपर सेट करणारे टीचर्स मध्ये थोडासा फरक राहतो। त्यामुळे मागच्या 5 वर्षाचे जे टीचर्स असतील त्यांच्या माइंडसेटचा आपल्याला अगदी परफेक्ट त्याचा फायदा करून घेता येईल। म्हणून मी 5 वर्षाच्या पेपरच्या अनालिसिस वरनं, ज्याच्यामध्ये तुम्हाला इथं जर बघायचं झालं तर इथे दिसतंय, तर इथं बघा ह्या पेपरमध्ये प्रत्येक क्वेश्चनच्या पुढे मी चॅप्टरची नावं टाकलीत, म्हणजे हे रफ अनालिसिस आहे माझ्याजवळचं। कुठला क्वेश्चन कधी पडलाय, काय पडलाय हे सगळं मी टाकलेलं आहे आणि ह्या पेपरच्या मागच इथं मी सेक्शन वाईज पण काढलेत।
सॉलिड स्टेट चॅप्टर सेक्शन ए ला पडलाय का, बी ला पडलाय का, सी ला पडलाय का, डी पडलाय असं. तसंच हा दुसरा पेपर आहे, हा तिसरा पेपर आहे, हा चौथा पेपर आहे आणि हा पाचवा पेपर आहे पाठीमागचा. आता ह्या पेपरचे रिझल्ट जे आहेत हे सगळं तुमच्या समोर आहेत. एक एक रिझल्ट मी तुम्हाला दाखवणार आहे आणि थोडंसं ते डोक्यात घेऊन आपण अभ्यास करायला चालू करूया. तर बघा, सगळ्यात आधी काय, तर इथं मी एक एक चॅप्टर तुमच्यासाठी घेतोय. सॉलिड स्टेट. बघा, सॉलिड स्टेट काय समोर दिसतंय आपल्याला. 5 मार्काचा चॅप्टर आहे हे मला माहित आहे, वेटेजचं 5 मार्काचं हे मला माहित आहे, पण ते 5 मार्क माझ्या पूर्ण पेपरमध्ये कसे डिस्ट्रीब्यूट झालेत आपल्याला एक माहित आहे. हो, पहिला सेक्शन एच माझा एमसीक्यूच आहे. एमसीक्यू मध्ये क्वेश्चन्स किती आहेत? 10. चॅप्टर्स किती आहेत? 16. मग 16 चॅप्टरचे सगळे एमसीक्यूज मी आता करत बसू का जर माझा अभ्यास झाला नसेल तर? नाही. मग मला काय करायचं आहे, असे चॅप्टर्स मी आता शोधून काढलेत या सगळ्या अनालिसिस मधून, ज्या चॅप्टरवरचाच एमसीक्यू तुम्हाला त्या क्वेश्चन मध्ये बघायला मिळेल सेक्शन ए मध्ये. मग मला ज्या चॅप्टरचे एमसीक्यूज आतापर्यंत पडलेलेच नाही आहेत मागच्या 5-6 वर्षात कधी, त्याची पडायची प्रोबॅबिलिटी आता किती असणार? असं नाही सर आतापर्यंत पडला नाही म्हणजे आता पडेल, असं नाही होणार. पडला नाही याचा अर्थ काय की त्या चॅप्टरवरचे तेवढे एमसीक्यू तयार नाही होत. एमसीक्यूजला तो चॅप्टर तो वेटेज देतच नाही आणि आपण त्याचे एमसीक्यूज करत बसलो तर मला फायदा नाही होणार. तसंच सेक्शन बी मध्ये न्यूमरिकल आहे, सेक्शन सी मध्ये न्यूमरिकल आहे, तो कधी आहे, किती मार्काचा आहे, हे सगळंच्या सगळं या आताच्या प्रेझेंटेशन मध्ये लक्षात येईल. तर बघा, 16 चॅप्टर्स आहेत. व्हिडिओ आपल्याला जास्त मोठा नाही करायचा, त्यामुळे मी थोडंसं पटपट आधी 16 चॅप्टर कसे डिस्ट्रीब्यूट झाले ते सांगतो आणि आपण मेन पेपर पॅटर्नकडे जाऊया. कुठल्या सेक्शन मध्ये कुठले चॅप्टर्स पडलेले दिसतात ते ह्या मागच्या 5-6 वर्षाच्या अनालिसिस मधून. तर बघा, सॉलिड स्टेटचा एमसीक्यू 1 मार्काचा फिक्स आहे. सॉलिड स्टेटचा 1 मार्काचा एमसीक्यू फिक्स आहे, पण व्हेरी शॉर्ट आन्सर जे आहे 1 मार्काचा त्याची प्रोबॅबिलिटी खूप कमी आहे. म्हणजे आपल्याला सॉलिड स्टेटचा एमसीक्यू पडणारच. सॉलिड स्टेटचा सेक्शन बी मध्ये शॉर्ट आन्सर 2 मार्काचा असणारच आणि सेक्शन डी मध्ये लॉंग आन्सर 2 मार्काचा मला बघायला मिळणारच. सेक्शन सी मध्ये वेटेज नाही आहे त्याला जास्त. सेक्शन सी मध्ये हे जास्त वेळेला पडत नाही. हे पडतंय कधी? सॉलिड स्टेट. बघा, सॉलिड स्टेट तुम्हाला एमसीक्यू ला पडणार, व्हेरी शॉर्ट आन्सरला नाही. सॉलिड स्टेट तुम्हाला सेक्शन बी मध्ये पडणार शॉर्ट आन्सरला. सॉलिड स्टेट सेक्शन सी मध्ये पडणार नाही. सॉलिड स्टेट तुम्हाला सेक्शन डी मध्ये पडणार लॉंग आन्सरला, ते पण ब्रेक क्वेश्चन्स मध्ये. ब्रेक क्वेश्चन्स मध्ये म्हणजे काय, 4 मार्काचा एक कंप्लीट क्वेश्चन सॉलिड स्टेटचा नसणार, 2 मार्काचा सॉलिड स्टेटचा क्वेश्चन आणि त्यालाच प्लस 2 मार्काचा त्याच क्वेश्चन मध्ये दुसरा चॅप्टरचा क्वेश्चन असेल कुठला तर. हा पॅटर्न पहिला समजून घ्या. सेक्शन डी मध्ये ते होणार आहे. हे सॉलिड स्टेटच्या बाबतीत झालं. दुसरं काय पुढं, सोल्युशनच्या बाबतीत. सोल्युशन मध्ये मला काय दिसायला लागलंय बघा, सोल्युशन मध्ये एमसीक्यू पडलेला नाहीये. सॉलिड स्टेट मध्ये एमसीक्यू होता, सोल्युशन मध्ये एमसीक्यू ची प्रोबॅबिलिटी खूप कमी आहे, एकदाच पडलेली दिसतंय. पण त्याच्या जागी व्हेरी शॉर्ट आन्सर्स पडले. त्याच्यानंतर सेक्शन बी मध्ये 2 मार्काचा क्वेश्चन फिक्स आहे. सेक्शन सी मध्ये 3 मार्काचा क्वेश्चन फिक्स आहे. सेक्शन डी मध्ये सोल्युशन नाही. समजून घ्या. म्हणजे माझ्याकडे सेक्शन डी मध्ये पडणारे चॅप्टर्स कुठले हे पण आज तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. सेक्शन डी मध्ये पडणारे चॅप्टर्स कुठले, हा व्हिडिओ तुम्ही लक्षात घ्या. तर इथं प्रोबॅबिलिटीनुसार विचार केला तर 90% प्रोबॅबिलिटी ही असणारच आहे. 90% प्रोबॅबिलिटी. 10% मध्ये डिफ्लेक्शन होणार आहे. तेवढं डिफ्लेक्शन झालं तर चालतंय, ओके, काय प्रॉब्लेम नाही. मग बघा, सोल्युशन सेक्शन ए मध्ये व्हेरी शॉर्ट आन्सर 1 मार्काचा, सेक्शन बी आहे, सेक्शन सी आहे, सेक्शन डी सोल्युशनचा नाही आहे, त्यामुळे सेक्शन डी मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळणार नाही. आयोनिक इक्विलिब्रिया सेम कंडिशन आहे. आयोनिक इक्विलिब्रिया पण तुम्हाला सेक्शन डी मध्ये नाही बघायला मिळणार, पण एमसीक्यू फिक्स असेल. आयोनिक इक्विलिब्रियावरचा एमसीक्यू सेक्शन ए मध्ये फिक्स असेल, सेक्शन बी फिक्स असेल, सेक्शन सी फिक्स असेल. 2 आणि 3 मार्काचे क्वेश्चन्स आणि तुम्ही जर हे काउंट करून जर बघितलं तर बघा, सेक्शन बी चे 2 मार्क, सेक्शन सी चे 3 मार्क आणि वरचा एमसीक्यू चा 1 मार्क. 6 मार्क आहे वेटेशन दिलेलं, 6 मार्काचा वेटेज आहे.
पेपरमध्ये माझ्या एक लक्षात आलंय की ह्यांचा पॅटर्न फिक्स आहे. पॅटर्न मध्ये जास्त छेडछाड करत बसत नाही, त्याने पॅटर्न मध्ये छेडछाड करायला गेलं की ते मार्क डिस्ट्रीब्युशन चुकते. त्यामुळे त्या पोझिशनला ते क्वेश्चन पडणारच आहे. ज्याला हे समजलंय ना त्याला पेपरला बसल्यावर एक त्रास होत नाही. आपण सेक्शन सी ओपन करणार, सेक्शन सी मध्ये काहीतरी तुम्हाला एक 22-23 नंबरचा क्वेश्चन बघितला आणि मला आता आठवणच झाले हा क्वेश्चन कुठल्या चॅप्टर मधला आहे, अल्डिहाइड केटोन्स आहे का अल्कोहोल फिनॉल आहे हेच कळत झाले का अमाइन आहे. मग ते सिच्युएशन डोक्यात नको असेल, नको पाहिजे असेल, तो आधी पॅटर्न फिक्स समजून घ्या. म्हणजे एक लक्षात येईल की बाबा मी इथे या सेक्शन मधला हा क्वेश्चन आहे म्हणजे हा या चॅप्टरवरचाच आहे आणि मग त्याची थेअरी आठवायला चालू होईल. त्यामुळे हे समजून घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आयोनिक इक्विलिब्रियम नंतर मी केमिकल थर्मोडायनामिक्स येतो. 8 मार्काचा चॅप्टर आहे, सगळ्यात जास्त वेटेज वाला, त्यामुळे हा सगळीकडे बघायला मिळणार. बघा सेक्शन ए मध्ये पण आहे, सेक्शन बी मध्ये पण आहे, सेक्शन सी मध्ये पण आहे, सेक्शन डी मध्ये पण आहे. सेक्शन डी मध्ये एकही क्वेश्चन फुल 4 मार्कचा एका चॅप्टरवरची असायची प्रोबॅबिलिटी 90% नाही. सेक्शन डी मध्ये तुम्हाला सगळे क्वेश्चन्स 2-2 चॅप्टरचे मिक्स करून मिळणार, हे लक्षात ठेवा. तर इथे 2 मार्काचा थर्मोडायनामिक्सचा क्वेश्चन सेक्शन डी मध्ये, 3 मार्काचा फुल क्वेश्चन असणार सेक्शन सी मध्ये, 2 मार्काचा एक क्वेश्चन कंप्लीट असणार सेक्शन डी मध्ये. आणि ह्याची एमसीक्यू करत बसायची गरज नाही, ह्याच्यावरती फोकस ठेवा व्हेरी शॉर्ट आन्सरला. कारण व्हेरी शॉर्ट आन्सरला प्रत्येक वेळेला पडले केमिकल थर्मोडायनामिक्स. त्यातलं पण कुठेतरी म्हणेल सर मग एमसीक्यू त्याच्यावरचाच पडला नाही आम्ही नाही केलं तर, अरे पण जो एमसीक्यू पडणार आहे त्याची तुम्ही हे सगळं सेक्शन बी सी आणि डी ची थेअरी वाचणार आहे म्हणजे त्याच्यावरचा एमसीक्यू आपल्याला सॉल्व्ह होतो जरी पडला चुकून तरी. पण त्यासाठी आता वेगळा वेळ देऊन मी फक्त एमसीक्यूच वाचत नाही बसायचं. एमसीक्यू वाचण्यासाठी फक्त 10 चॅप्टर्स आहेत, ते 10 चॅप्टर मी तुम्हाला एंडला सांगतो कुठले असणार आहेत ते. तर हे केमिकल थर्मोडायनामिक्स आहे. अशीच परिस्थिती आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीला बघितलं तर मला काय दिसतं इलेक्ट्रोकेमिस्ट्रीला बघा सेक्शन ए जो आहे एमसीक्यू पडलेला नाही, व्हेरी शॉर्ट आन्सर पडला, व्हेरी शॉर्ट आन्सर 1 मार्काचे क्वेश्चन्स पडणार. सेक्शन बी पडणार. सेक्शन सी मध्ये तुम्हाला हा चॅप्टर जास्त बघायला मिळणार नाही, सेक्शन डी मध्ये 2 मार्काला बघायला मिळेल इलेक्ट्रोकेमिस्ट्री. आणि प्रत्येक पेपरला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा क्वेश्चन, थर्मोडायनामिक्सचा क्वेश्चन, सॉलिड स्टेटचा क्वेश्चन डी मध्ये फिक्स पडलेला आहेच. समजून घ्या आणि स्टडी करायला चालू करा. त्याच्यानंतर केमिकल कायनेटिक्स 6 मार्काचं वेटेज आहे. ह्या 6 मार्काला जर बघितलं तर काय लक्षात येते बघा, एमसीक्यू सेक्शन ए मध्ये फिक्स येणार, 1 मार्क क्वेश्चन नाही. सेक्शन बी मध्ये प्रोबॅबिलिटी कमी आहे. सेक्शन सी आणि सेक्शन डी मध्ये मात्र हे आपल्याला बघायला मिळतं. इथं ओनली हे चुकून पडलंय पण हे 21, 23, 24 ला पडलेले आहेत क्वेश्चन्स. तर सेक्शन सी सेक्शन डी मध्ये केमिकल कायनेटिक्सची प्रोबॅबिलिटी आहे, सेक्शन डी मध्ये सुद्धा हे 2 मार्काला बघायला मिळतं. सेक्शन सी मध्ये फुल क्वेश्चन 3 मार्काचा असणार आहे आणि सेक्शन ए मध्ये 1 मार्काचा क्वेश्चन केमिकल कायनेटिक्स मध्ये येणार. पी ब्लॉक बघा, थर्मोडायनामिक्स नंतरचा दुसरा मोठा चॅप्टर 8 मार्काचा. इथं पण काय दिसतंय सगळं बघा, ए मध्ये पण सेक्शन ए मध्ये, सेक्शन बी मध्ये, सेक्शन सी मध्ये, सेक्शन डी मध्ये. तर असले चॅप्टर्स तुम्हाला फिक्स करायलाच पाहिजे. थर्मोडायनामिक्स फिक्स करा, इलेक्ट्रोकेमिस्ट्री फिक्स करा, सगळ्या पी ब्लॉक सगळा फिक्स करा, ट्रान्झिशन आणि ट्रान्झिशन फिक्स करा, अल्डिहाइड केटोन्स फिक्स करा. एवढे चॅप्टर्स जर केले तर याच्या जोडीला तुम्हाला कोऑर्डिनेशन कंपाऊंड मदत करेल चांगले मार्क्स मिळवून द्यायला. आणि बाकी सॉलिड स्टेट सोल्युशन, केमिकल कायनेटिक्स, आयोनिक इक्विलिब्रियम हे चॅप्टर तर होतातच, ते खूप सोपे आहे आणि त्याचा अभ्यास तुमचा बऱ्यापैकी आता ऑलरेडी झालेला पण असेल. याच्यानंतर ट्रान्झिशन आणि ट्रान्झिशन, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, इथं फक्त हे हायलाइट करायचं राहून गेले. तुम्ही म्हणाल असेल तर जरा कमी दिसाले मला, हे कमी वेटेज आहे, अजिबात नाही. हे हायलाइट करायचं राहून गेले. सेक्शन ए मध्ये पण दोन्ही पॉसिबिलिटी आहे, एमसीक्यू पण पडले, 1 मार्क क्वेश्चन पण पडले. सेक्शन बी मध्ये 2 मार्काचा क्वेश्चन फुल आहे, सेक्शन सी मध्ये 3 मार्काचा क्वेश्चन फुल आहे आणि सेक्शन डी मध्ये पण हे आहे. मग तुम्हाला प्रश्न पडेल सर वेटेज जास्त होत आहे. वेटेज जास्त होत नाही, 1 मार्काचा क्वेश्चन डी ब्लॉक मध्ये आहे. प्रत्येक पेपर मध्ये डी ब्लॉक चा क्वेश्चन सेक्शन डी मध्ये आहे पण 1 मार्काला. आणि ते काय विचारले मी हे पण सांगतो. मागचे 3 पेपर काढून बघितला तर डी ब्लॉक मधला एक एलिमेंट देतात आणि त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायला सांगतात. हे फिक्स आहे 1 मार्काला. डी ब्लॉक मधला एक एलिमेंट त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा किंवा लॅन्थोनाइडचं डेफिनेशन काय, ऍक्टिनोइडचं डेफिनेशन काय, अशा एका दुसरा डेफिनेशन तुम्हाला विचारलं असतात. दॅट्स ऑल, बाकी काय नाही. तिथं हा 1 मार्क मिळवून देऊ. 3 मार्क सेक्शन सी मध्ये एक फुल क्वेश्चन असणार, 3 आणि 1 4 झालं. 2 मार्काचा सेक्शन बी मधला क्वेश्चन 6 झालं आणि वरचे ए मधले दोन्हीकडे एमसीक्यू पण आणि 1 मार्क पण 8 मार्काचं झालं.
म्हणजे डी ब्लॉक पूर्ण पेपर मध्ये सगळ्या सेक्शन मध्ये आहे फिक्स. त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन कंपाऊंड बघा 7 मार्कासाठी. कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये सेक्शन ए फिक्स आहे दोन्हीकडे 1 मार्कला एमसीक्यू ला. सेक्शन बी मध्ये प्रोबॅबिलिटी कमी आहे पण सेक्शन सी आणि डी मध्ये परत हा फिक्स आहे. डी मध्ये 2 मार्काला आणि सेक्शन सी 3 मार्काचा कंप्लीट. तर असं या पद्धतीनं हे मी आता तुम्हाला थोडे चॅप्टर्स कोऑर्डिनेशन पर्यंत फक्त सगळे एक्सप्लेन करून दिलंय. याची पीडीएफ फाईल मी तुम्हाला पाठवतो. ती पीडीएफ फाईल तुम्ही बघून घ्या व्यवस्थित आणि मग त्याच्यामध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे क्वेश्चन्स कसे आहेत, अल्कोहोल फिनॉल एथरचे क्वेश्चन्स कसे पडले, अल्डिहाइड केटॉनचे क्वेश्चन्स कसे पडले, अमाइन्सचे क्वेश्चन्स कसे आहेत, बायोमॉलिक्युल्सचे क्वेश्चन्स कसे आहेत आणि पॉलिमरचे क्वेश्चन्स कसे आहेत हे जरासा एकदा बघितलं की तुम्हाला आयडिया येईल. याच्याबद्दल मी आता जास्त का बोलत नाही कारण हा व्हिडिओ जास्त मोठा करायचा नाही. आपल्याला आता फोकस ठेवायचा आहे ते या मेन स्लाइड पासून. बघा मी तुम्हाला सांगतो आता जो पेपर पडणार आहे 2025 चा हे मागच्या 5 वर्षाच्या अनालिसिस वरून एवढं फिक्स आहे. मला सेक्शन ए मध्ये काय पडणार, सेक्शन बी मध्ये काय पडणार, सी मध्ये आणि डी मध्ये काय पडणार हे मी दाखवलं. म्हणजे हे मी केलंय असं अजिबात नाही. हे कुठनं आले रिझल्ट, हे मागच्या 5 वर्षाच्या पेपरचे अनालिसिस होते. त्याला व्यवस्थित जर आपण बघितलं मागच्या 5 वर्षाचा पेपर तर तुम्हाला हेच सापडणार आहे. कुठल्या सेक्शन मध्ये कुठल्या चॅप्टरचे क्वेश्चन्स आहेत ते हेच आहे. हे सोडून जास्त बदलणार नाही. एखादा क्वेश्चन इकडे तिकडे झाला तर होईल, एखादा चॅप्टर फक्त इकडे तिकडे झाला तर होईल, पण 90% प्रोबॅबिलिटी तुमची तीच राहणार आहे. त्यात काही जास्त बदल होणार नाही. त्यामुळं एमसीक्यू साठी जो सेक्शन ए तुमचा 10 मार्काचा आहे त्या 10 मार्कासाठी जे 10 क्वेश्चन्स 10 चॅप्टर मधून येणार आहेत ते हे 10 चॅप्टर आहेत. त्यामुळे ज्याचा अभ्यास अजून सगळा झालेला नाही मला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही एमसीक्यू करत असला तर हे 10 चॅप्टर्स करा. बाकीचे जे 6 चॅप्टर्स आहेत त्या एमसीक्यूच्या मागे लागू नका. ते जरी आलं तरी पण तुम्हाला ठीक आहे ओके होऊन जाईल. पण ही 90% प्रोबॅबिलिटी आहे. या चॅप्टर सॉलिड स्टेटचा एमसीक्यू फिक्स असणार, आयोनिकचा एमसीक्यू असणार, थर्मोडायनामिक्स, केमिकल कायनेटिक्स, ट्रान्झिशन अँड ट्रान्झिशन, कोऑर्डिनेशन कंपाऊंड, हॅलोजन डेरिव्हेटिव्हज, अल्कोहोल फिनॉल, अल्डिहाइड केटॉन्स आणि पॉलिमर्स. हा एमसीक्यू तुम्हाला बघायला मिळणारच 101%. त्यामुळे प्रोबेबल 2025 च्या पेपर पॅटर्न लक्षात घेऊन स्टडी करायला चालू करा. सेक्शन ए मध्ये जो दुसरा आहे आपला 8 मार्काचा व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन. तर ह्या व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन मध्ये बघायला काय दिसते मला, सेक्शन ए मधला दुसरा पार्ट व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन. सॉलिड स्टेटचा क्वेश्चन याच्यामध्ये 1 मार्कासाठी नाही. सोल्युशन, आयोनिक, थर्मोडायनामिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, ग्रुप 16, 17, 18, ट्रान्झिशन इंटर ट्रान्झिशन, कोऑर्डिनेशन कंपाऊंड आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्हज. इथं जर तुम्ही लक्ष दिला तर इथं एक लक्षात येते की सेक्शन ए मधले मॅक्झिमम क्वेश्चन्स तुम्हाला फिजिकल आणि इनऑर्गॅनिकचे. फिजिकल आणि इनऑर्गॅनिकचे. ऑर्गॅनिक मधला हॅलोजन डेरिव्हेटिव्हज याचा क्वेश्चन मॅक्झिमम पडू शकतो. बाकीचे क्वेश्चन सी आणि डी साठी ट्रान्सफर होतात. आणि याच्यामध्ये अजून काय करायचं आहे मला, ठीक आहे हे झालं सर 8 चॅप्टर्स जे आहेत ते 8 चॅप्टर्सचे क्वेश्चन तरी तुम्हाला ह्या सेक्शन ए मधल्या दुसऱ्या पार्ट मध्ये व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये बघायला मिळालं. सेक्शन बी मध्ये काय दिसतंय मला, सेक्शन बी मधले टोटल 12 क्वेश्चन्स असणार आहेत. ह्या चॅप्टरवरचे समोर दिसतायत ते. त्या 12 पैकी तुम्हाला 8 सॉल्व्ह करायचे. मग आता विचार काय करायचा आहे, जर तुमचे ह्यातले असे काही चॅप्टर्स असतील ज्याचा तुमचा अजून अभ्यासच झालेला नाही, 3-4 चॅप्टर्स ह्यात जर असतील ते तर पहिला त्याचा अभ्यास करा. नाहीतर प्रॉब्लेम होऊन जातो. त्यात काय काय जे न्यूमरिकल केलेलं नसतं, काय काय जे डेरिव्हेशन्स केलेले नसतात ते पण प्रॉब्लेम करतात. कारण इथं तुम्हाला ह्या 12 क्वेश्चन्स मधले सेक्शन बी मधल्या 12 क्वेश्चन्स मधले 2 न्यूमरिकल्स आणि 1 डेरिव्हेशन फिक्स आहे. 2 न्यूमरिकल्स आणि 1 डेरिव्हेशन. जसं मागच्या स्लाइड मध्ये पण मी तुम्हाला दाखवतो इथं पण सेक्शन ए मध्ये जे क्वेश्चन्स आहेत 1 मार्कचे तिथं 1 मार्काचा प्रॉब्लेम 1 मार्कचा तुम्हाला 1 न्यूमरिकल सुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळतो. हे इथं 2 मार्क चुकून झाले तो 1 मार्काचा न्यूमरिकल असणार लक्षात ठेवा. 1 न्यूमरिकल 1 मार्कासाठी सेक्शन ए मध्ये तुम्हाला इथे बघायला मिळेल. म्हणजे हा 1 मार्क तुमचा फिक्स आहे. 1 न्यूमरिकल व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये झाला, 2 न्यूमरिकल तुमचे इथं झाले सेक्शन बी मध्ये 4 मार्काला आणि इथंच एक डेरिव्हेशन पण आहे. आणि डेरिव्हेशन फक्त 5 चॅप्टर वरचे. सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयोनिक इक्विलिब्रिया, केमिकल कायनेटिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, थर्मोडायनामिक्स म्हणजे 6 झाले. तर हे
चॅप्टर जे आहे ह्या चॅप्टर वरचे तुम्हाला मॅक्झिमम करून डेरिव्हेशन्स असणार आहे. त्यातला एक डेरिव्हेशन म्हणजे इथं जर पडायची पॉसिबिलिटी म्हणला बघा सॉलिड स्टेट सोल्युशन आयोनिक थर्मोडायनामिक्स फिजिक्स म्हणजे 1 2 3 4 5 चॅप्टर्स आहेत. 5 चॅप्टरचे डेरिव्हेशन्स असणार आहेत एक फिक्स. मग आता जर मला माहित असेल की इथं एक डेरिव्हेशन ह्या 5 चॅप्टर मधलाच एक फिक्स पडणार आहे करा ना 2 मार्क ते तिथं झाले. तसं सेक्शन सी मध्ये पण बघा 3 मार्काचं डेरिव्हेशन फिक्स आहे. चॅप्टर तेच आहेत 5 सॉलिड स्टेट सोल्युशन आयोनिक केमिकल थर्मोडायनामिक्स कायनेटिक्स म्हणजे 2 मार्काचा एक डेरिव्हेशन 3 मार्काचा डेरिव्हेशन 5 मार्काचे डेरिव्हेशन फिक्स आहेत. 5 चॅप्टर मधला 5 मार्काचा डेरिव्हेशन किती डेरिव्हेशन्स आहेत असे त्यामुळे डेरिव्हेशन्स करा ते तुम्हाला 5 मार्क डेफिनेटली मिळवून देतील. 5 चॅप्टर्स वरचे न्यूमरिकल्स बघितला तर सेक्शन ए मध्ये 1 न्यूमरिकल सेक्शन बी मध्ये 2 न्यूमरिकल आणि सेक्शन सी मध्ये 2 न्यूमरिकल त्याचबरोबर सेक्शन डी मध्ये पण एक हाफ न्यूमरिकल असणार आहे. म्हणजे हाफ म्हणजे एका क्वेश्चन मध्ये एक थेरी क्वेश्चन जोडीला न्यूमरिकल सगळे फिजिकल केमिस्ट्रीचे न्यूमरिकल हे पण फिक्स आहे. मग ह्याचा जर वेटेज केला तर न्यूमरिकलचे साधारणपणे 14 मार्क्स 12 ते 14 मध्ये न्यूमरिकल व्हॅरी होतात तर 14 मार्क्स न्यूमरिकलचे. डेरिव्हेशनचा सेक्शन सी मधला 2 मार्क 14 2 16 झाला. सेक्शन 3 मार्क याच्यातला डेरिव्हेशनचा हे 2 मार्क चुकून झाले 3 मार्क इथला 14 3 17. सेक्शन बी मधला 2 मार्काचा डेरिव्हेशन 17 2 19 आणि 1 मार्काचा न्यूमरिकल तिकडचा म्हणजे 20. 19 ते 20 मार्क 19 ते 20 मार्क तुम्हाला असे फिक्स आहेत. त्यामुळे हे का घालवत आहे तुम्हाला न्यूमरिकल डेरिव्हेशन मध्ये जवळपास 19 ते 20 मार्क येतात तर ते पण परफेक्ट करा ज्याला स्कोर करायचं आहे त्याला. आणि ज्याचं असं झालं की सर माझं न्यूमरिकल अवघड आहे मला न्यूमरिकल जमत नाही मला फॉर्म्युला जमत नाही मला हे जमत नाही ते जमत नाही त्याला घाबरायचं पण कारण नाही. कारण जर थिअरी सगळी व्यवस्थित परफेक्ट केला तर बघा ह्या 12 मधले 2 न्यूमरिकल आणि 1 डेरिव्हेशन जरी गेलं 3 गेले तरी पण 9 क्वेश्चन तुम्हाला राहतात. पण त्या 9ची थिअरी व्यवस्थित यायला पाहिजे ते परफेक्ट 100% झालं असलं पाहिजे तरच फायदा होणार आहे. नसेल तर हे न्यूमरिकल पण सोडलं आणि वरचं पण सगळं परफेक्ट केलं आणि मग मार्क तुम्हाला मिळणार नाही. तर इथं तुमचा हा सेक्शन सी आहे त्याचे चॅप्टर्स मी समोर दिले 12 इम्पॉर्टंट चॅप्टर्स कुठले आहेत ते समोर आहेत ते बघून घ्या. आणि सेक्शन डी जो सेक्शन डी आहे ह्याच्यामध्ये हे फिक्स आहे सॉलिड स्टेट वरचा क्वेश्चन 2 मार्काचा पडणार म्हणजे पडणार त्यात न्यूमरिकल पण असू शकतो किंवा थिअरी. थर्मोडायनामिक्स वर 2 मार्काचा क्वेश्चन पडणार म्हणजे पडणार. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा 2 मार्काचा क्वेश्चन पडणार म्हणजे पडणार. केमिकल कायनेटिक्स आणि ग्रुप 16 18 हे आतापर्यंत सगळ्या पेपरमध्ये ह्या चॅप्टरचे क्वेश्चन इथं पडलेलेच आहेत. याच्या बरोबर काय झाले याच्या बरोबर ऍडिशनल 1 मार्क अँड 1 मार्क त्या क्वेश्चन मध्ये ह्या चॅप्टर बरोबर हे सोडूनचे जेवढे चॅप्टर्स आहेत काय सांगतोय बघा हे सोडूनचे जेवढे चॅप्टर्स आहेत त्यातल्या कुठल्याही चॅप्टरचा ऍडिशनल क्वेश्चन त्याच्या बरोबर पडतो. म्हणजे इथं सॉलिड स्टेट बरोबर कदाचित डी ब्लॉक पडेल तो 1 मार्काचा क्वेश्चन. थर्मोडायनामिक्स बरोबर दुसरा कुठला तरी अल्डिहाइड केटॉन्सचा पडेल. इलेक्ट्रोकेमिस्ट्री बरोबर अमाइन्स पडेल बायोमॉलिक्युल्स पण पडेल. म्हणजे एकाच क्वेश्चन मध्ये 3-3 चॅप्टर पण बघायला मिळतात. ही परिस्थिती सेक्शन डी ची आहे. पण हे फिक्स आहे हे 5 हे असणारच आहे. हा तुमचा पेपर पॅटर्न आहे तर ह्या पेपर पॅटर्नला समोर ठेवा त्या पेपर पॅटर्न नुसार अभ्यास करा. पुढच्या एका व्हिडिओमध्ये एका लेक्चरमध्ये मी तुम्हाला कुठल्या चॅप्टरचे कुठल्या टाइपचे क्वेश्चन्स पडतायत तो एक सगळा लिस्ट आउट करून समोर ठेवणार आहे. म्हणजे सॉलिड स्टेट मध्ये सेक्शन ए मध्ये काय पडतंय सेक्शन बी मध्ये काय पडतंय सेक्शन सी मध्ये काय प्रोबॅबिलिटी आहे सेक्शन डी मध्ये काय प्रोबॅबिलिटी आहे असे एक लिस्ट करूया आणि त्यातले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण आपण बाजूला काढूया. ते पण मी पीडीएफ द्यायची व्यवस्था करतो. तर थोडंसं प्लॅनिंग घेऊन व्यवस्थित अभ्यास करायला चालू केला तर 70 आउट ऑफ 70 मार्क मिळायचं पण अवघड नाही. कारण 98 मार्काचा पेपर आहे 70 मार्क मिळवायचे म्हणजे 28 मार्क तरी जास्तीचेच पेपरला दिलेले. मग आपल्याला जरी 28 मार्काचे क्वेश्चन्स चुकले ऍडिशनल ऑप्शन अटेंड करून किंवा लिहिता जरी नाही आले तरी 70 आउट ऑफ 70 पडायला पाहिजे. हा डोक्यात विचार करून अभ्यास करायला चालू केला तर सगळं इझी आहे. तर त्या पद्धतीने करा. बाकी याच्या नंतरचं जे आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. थँक्यू.